नमस्कार मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू पाहणार आहोत। हा व्हिडिओ करताना मी व्हॉइस दिलेलं होतं माझं, पण काही कारणामुळे ते काही झालं नाही, त्यामुळे मी पुन्हा रेकॉर्डिंग माझं दिलेलं आहे। चला तर आपण तिळगुळाचे साहित्य पाहूया। तिळगुळासाठी काय साहित्य पाहिजे। मी 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। त्यानंतर मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेला आहे। त्यानंतर मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत बिना पॉलिशचे आणि त्यानंतर मी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। मी चिक्कीचं गूळ घेतलेलं आहे। मी हे शेंगदाणे तव्यावर भाजले आणि त्यानंतर थंड झाल्यावर त्याची सालं काढून छानपैकी पोलपाटावर लाटण्याने असे छानपैकी ओबडधोबड असे कुटलेले आहेत। त्यामुळे हे तिळगुळ आपल्याला दिसायलाही छान दिसतात आणि आपल्या दाताखाली असे शेंगदाण्याचे दाणे असे लागतात, त्याच्यामुळे ते छान लागतात। तिळगुळ दिसतातही छान। मी आता लोखंडाचा तवा घेतलेला आहे आपल्याला तिळगुळ बनवण्यासाठी। तर मी तवा आपला गरम करत ठेवलेला तर छानपैकी गरम झालेला आहे तवा आणि त्याच्यामध्ये मी तीळ आपले भाजत ठेवणार आहे। मी 1 वाटी तीळ घेतलेले ते भाजत ठेवणार आहे आणि सतत आपल्याला ते तीळ हलवायचे आहेत करपू नये म्हणून। 2-3 मिनटं हे तीळ मी भाजणार आहे। असा आपल्याला आवाज आला तडतड, तेव्हा आपण ते तीळ काढायचे आहेत। दोन 3 मिनटं झाल्यावर मी छान तीळ भाजलेले आहेत। त्यानंतर मी एका ताटामध्ये थंड करण्यासाठी तीळ ठेवलेले आहेत। 5-10 मिनिटांनीच आपले तीळ छान थंड झालेले आहेत। त्यानंतर मी परत तवा आपला गरम करत गॅसवर ठेवलेला आहे आणि मी तुम्हाला साहित्यामध्ये साजूक तूप नव्हतं सांगितलेलं, पण जर आपण साजूक तूप घेतलं ना तर आपल्या तिळगुळांना छान चकाकी येते। त्याच्यामुळे मी तिथे थोडंसं एकदम म्हणजे अर्धा चमचा साजूक तूप वापरणार आहे। पहा, तूप नाही घेतलं ना तरी काहीच हरकत नाही, आपले लाडू छान होतात। पण जर तूप थोडंसं आपण घेतल्याने आपल्या तिळांना छान चकाकी येते, त्याच्यामुळे मी घेतलेलं आहे ते तूप आणि तूप गरम करत ठेवलेलं आहे तव्यामध्ये। आणि त्याच्यानंतर आपण पाऊण वाटी जे आपलं गूळ होतं ना चिक्कीचं, ते मी घेतलेलं आहे। तुम्ही साधं गूळ घेतलं तरी काही हरकत नाही। आणि ते नंतर ते गूळ गरम तव्यामध्ये मी मेल्ट करणार आहे, म्हणजे सतत आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे ते छानपैकी वितळेल। सतत 2-3 मिनटं आपल्याला ते गूळ हलवायचं आहे, कारण आपण नाही हलवलं तर ते करपू शकतो, काळं होऊ शकतो। त्याच्यामुळे ते सतत आपल्याला गूळ हलवायचं आहे। पहा, मी हे गूळ चांगलं मेल्ट करून घेतलेलं आहे। 2-3 मिनटातच आपलं गूळ मेल्ट होईल आणि त्याच्यानंतर गुळाला छान फेस आला ना की आपल्याला पाक चेक करायचं आहे की पाक झाला आहे की नाही ते। म्हणून आपल्याला एक थंड वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पहा, आपल्या गुळाला छानपैकी फेस आलेला आहे। आता त्यातलं थोडंसं गूळ आपल्याला या थंड पाण्याच्या वाटीमध्ये काढायचं आहे। थोडंसंच एकदम चेक करण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या गुळाला छानपैकी असं तो गूळ असं छानपैकी गोळी आली ना तर समजायचं आपलं गूळ म्हणजे पाक आपलं छान झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला भाजलेले तीळ टाकायचे आहेत पाकामध्ये, थोडे थोडे करून टाकायचं आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि
सर्व एकत्र करून छानपैकी हलवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला वेलची पूड टाकायची आहे आणि पुन्हा एकत्र करायचं आहे आणि छानपैकी हलवायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण सतत आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे एक जीव करायचा आहे. मी हे मिश्रण सतत हलवत आहे, छानपैकी एकजीव करत आहे. सारण गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळवायचे आहेत. डायरेक्ट हात घालायचं नाही आहे. आपल्याला एका वाटीमध्ये साधं पाणी घ्यायचं आहे आणि आपले पहिले हात ओले करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जेवढ्या मापाचे लाडू पाहिजे तेवढे गोळे घ्यायचे आहेत आणि ते पटापट एका हाताने असं वळवायचं आहे आणि त्यानंतर गरम असतानाच ते करायचं आहे. पहा मी हे करते. तिळगुळ चिटकू नये म्हणून मी ताटाला पहिलेच तूप लावलेलं होतं, थोडंसं, अगदी थोडंसं लावलेलं होतं आणि त्यानंतर हे गरम गरम लाडू मी पाण्याचा हात घेऊन असं वळवलेले आहेत. पहा तुम्ही. शेवटचे जेव्हा आपण लाडू करतो ना तेव्हा ते पाक अगदी कडक होतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि थोडंसं गरम करायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून ते मिश्रण लगेच मऊ पडतो आणि त्याच्यामुळे परत आपण ते लाडू पुन्हा करायचे आहेत. सगळे माझे लाडू करून झालेले आहेत. पहा तुम्ही. हे लाडू 18 ते 19 असे झालेले आहेत आपले वाटीच्या साहित्याप्रमाणे. खूप छान झालेले आहेत लाडू. आणि त्यानंतर आपल्याला कोमट असतानाच आपल्याला हे लाडवांना छानपैकी शेप द्यायचा आहे गोल असा. आणि त्यानंतर मी दुसऱ्या प्लेटमध्ये लाडू काढलेले आहेत. पहा, तिळगुळ खूप छान दिसत आहेत आणि खुसखुशीतही झालेली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप प्रेम द्या.